ही गोष्ट आहे भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाची। देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता, पण 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य प्राप्तीच्या ऊर्जेने लाखो भारतीयांना प्रेरणा देत होता। 1929 मध्ये लाहोर मध्ये झालेल्या एका अधिवेशनात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रस्ताव पारित झाला। इंग्रजांकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळवायचंच असा निर्धार झाला। 26 जानेवारी 1930 रोजी देशात पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करणं सोपं नव्हतं। हा दिन साजरा केल्यामुळे भारताचा तिरंगा फडकवल्यामुळे अनेकांना ब्रिटिशांचा अत्याचार, तुरुंगवास सहन करावा लागला। अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी देश खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला। 26 नोव्हेंबर 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीनं संविधान तयार केलं। पण 26 जानेवारी या ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी 2 महिने उशिरा देशात संविधान लागू झालं आणि अखेर 26 जानेवारी 1950 रोजी देशात पहिला प्रजासत्ताक दिन साजरा झाला। 1930 ते 1947 पर्यंत सुमारे 17 वर्ष 26 जानेवारी हा देशात स्वातंत्र्य दिन म्हणून लाखो भारतीयांना प्रेरणा देत राहिला।